नमस्कार. शिवगाज या उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या शिवगाज उपासनेमध्ये आपण 3.5 लाख शिवाचं नाव घेणार आहे आणि त्याचबरोबर आपण शिवलीलामृत पारायणही रोज करणार आहोत, तेही मोफत एक सेवाभाव म्हणून. आज प्रदोष समयी आपण शिवाला तुपाचा अभिषेक करणार आहे. तर हा तुपाचा अभिषेक का बरं? तर हा केदारनाथाला अतिशय प्रिय, म्हणून आज आपण केदारनाथ यात्रेचीच गोष्ट पाहणार आहोत आणि उद्यापासून आपण सौराष्ट्र जिल्ह्याचं एक आपण ज्योतिर्लिंगाचा अभ्यास करणार आहोत आणि त्या तुम्हीही माझ्यासोबत आहात. फक्त कथा ऐका, तुम्ही लाईक सबस्क्राईब करा असा अजिबात आग्रह नाही. फक्त जे आपलं दैवत आहे त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी हाच प्रांजळ हेतू. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटे जळाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. त्वरित आपण केदारनाथ यात्रेलाच लागूया, कारण लाईट वायफाय अनेक अडचणी येतात की ज्यामुळे आपल्याला खंड पडतो आणि तो न पडता आपली ही उपासना मात्र तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच इच्छा आहे. श्री केदारनाथ हे 11वं ठिकाण आहे आणि 11व्या ठिकाणापासून आपण सुरुवात करतोय आणि त्याच केदारनाथाच्या आपण गाभाऱ्यात बसलोय आणि त्या गाभाऱ्यात बसून आपण जप करतोय. ही गोष्ट इमॅजिन करणं किती हे आहे की इतक्या बर्फातून आपण चालत जाणार किंवा आपण घोड्याने जाणार किंवा आपण हेलिकॉप्टरने जाणार, पण आपण तिथं गाभाऱ्यात जाऊन ही उपासना करतोय. ही मानस पूजा चालू आहे आणि आता केदारनाथाचं स्थान भगवान शंकराच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी बर्फाळ प्रदेशात असलेले श्री केदारनाथ हे एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे. हिमालयाच्या देवभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त 6 महिनेच करता येते. वैशाख ते अश्विन असे फक्त 6 महिने तेथील तीर्थयात्रा तिथे जाता येते आणि आपण बरोबर त्याच दिवसात चाललोय, कारण उरलेले 6 महिन्यात अतिशय थंडी व बर्फाचा पाऊस यामुळे ते मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलेले असते. कार्तिक महिन्यात बर्फवृष्टी वाढल्यावर येथील मंदिरात तुपाचा नंदादीप लावतात व श्री केदारनाथाचे भोग सिंहासन बाहेर आणून मंदिर बंद केले जाते. कार्तिक ते चैत्र 6 महिने केदारनाथाचे वास्तव्य डोंगराच्या पायथ्याशी उर्वी मठात असते. वैशाखात बर्फ वितळून कार्तिक महिन्यात पेटवलेला नंदादीप वैशाखातही अखंड तेवत असलेला दिसतो. दिव्य ज्योतीचे दर्शन करून भक्तगण स्वतःला धन्य मानतात. हरिद्वारला भाविक मोक्ष देणारी मायापुरी म्हणतात. या हरिद्वारपासून पुढे ऋषिकेश, देव प्रयाग, रुद्र सोनप्रयाग आणि त्रियुगी नारायण गौरीकुंड या मार्गाने केदारनाथाला जाता येते. यातील काही प्रवास वाहनाने तर काही प्रवास पायी करावा लागतो. हिमालयातील हा मार्ग अतिशय दुर्गम व खडतर आहे, पण आपल्या श्रद्धेच्या बळावर भाविक या कठीण मार्गातून वाट काढतात आणि तिथपर्यंत पोचतात. संकटावर मात करून केदारनाथाचे दर्शन हेच या आपल्या उपासनेचं रहस्य आहे. कठीण चढणीचा व रस्ता भाविक घोड्यावरून बसून किंवा कावडीतून करतात. काही भाविक हे जोळीतून बसून जातात. या बाबतीत सोय तेथे केली जाते. आराम करण्यासाठी मार्गात ठिकठिकाणी मठ आहेत, धर्मशाळा आहेत, आश्रम आहेत. गौरीकुंड येथे पोचल्यावर भक्त तेथील कुंडात असलेल्या गरम पाण्याने स्नान करतात आणि मस्तक शिर नसलेल्या गणेशाचे दर्शन घेतात. गौरीकुंड श्री गणेशाचे जन्मस्थान मानले गेले.
या ठिकाणी पार्वतीपुत्र गणेशाला श्री शंकरांनी त्रिशूलाने मारून त्याचे मस्तक धडावेगळे केले होते व नंतर पार्वतीच्या आग्रहाखातर हत्तीचे मुख लावून गणेशाला जिवंत केले गेले. गौरीकुंडापासून काही अंतरावर उंच हिमालयाच्या सानिध्यात मंदाकिनी नदीच्या पर्वतरांगांमध्ये भगवान शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथाचे मंदिर दिसते. हेच कैलास मंदिर भगवान शंकराचे आद्य निवासस्थान आहे. पण तेथे शंकराचे शिवलिंग किंवा मूर्ती नाही, फक्त एक त्रिकोणी आकाराचा उंचवट्याचा भाग आहे. असे म्हणतात की तो महेशाच्या हेल्याच्या पाठीचा भाग आहे. या ज्योतिर्लिंगाच्या अशा आकाराबद्दल आश्चर्यजनक कथा आहे, ती आपण उद्या पाहणार आहोत. ओम नमः शिवाय. आपल्या या उपासनेत ओम नमः शिवाय हा मंत्र आणि ओम श्री वर्धनाय नमः हा मंत्र हे दोन्ही मिळून 3.5 लाख होणार आहे. तेव्हा आमच्या या कार्याला तुमच्या शुभेच्छा असू द्यात, कारण आता कार्य तर सुरू झालं आहे. पुढच्या शिवगाजला तुम्ही सर्वांनी मात्र नाव द्या आमच्या या उपक्रमाला. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मौली फणेंद्र माथा मुकुटे झळाई कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. हा आपला केदारनाथ प्रवास हा भाग 1 झाला. उद्या आपला भाग 2 येईल. श्रीराम सव.